मित्रांनो बघा, बायकांचे ना असे 3 इशारे मी तुम्हाला सांगणार आहे, जे 3 इशारे ना बहुतेक पुरुषांना कधी समजतच नाही आणि ज्यांना काय काय समजतं ना त्यांना पण ते इशारे नॉर्मल वाटतात. त्यांना असं वाटतं की म्हणजे हे म्हणजे नॉर्मल आहे, असं म्हणजे ते पुरुष ना ह्या गोष्टीला नॉर्मलमध्ये घेतात. आणि मित्रांनो त्याचं नुकसान काय होतं माहिती आहे की मित्रांनो, जी पोरगी आपल्याला भाव देत होती, जिच्या मनामध्ये आपण होतो, तर मित्रांनो तिच्या ह्या इशाऱ्यांना हलक्यामध्ये घेतल्यामुळे त्या पण बाईला असं वाटतं की यार म्हणजे मी ह्याच्यासाठी एवढं काय करते, पण म्हणजे ह्या मूर्खाला समजतच नाही आहे की म्हणजे माझं ह्याच्यावर प्रेम आहे. म्हणजे तिला कधी कधी असं पण वाटतं की म्हणजे कदाचित ना म्हणजे हा माझ्यावर प्रेम करत नसेल, फक्त मीच याच्यावर प्रेम करते. आणि मित्रांनो असं वाटल्यावर ना ती म्हणजे तुमच्यापासून दूर दूर जायला ती सुरुवात करते. सो मित्रांनो त्यामुळे ना बायकांचे हे इशारे वेळेमध्ये समजणं खूप जास्त गरजेचं असतं. तर मित्रांनो ते इशारे आता मी तुम्हाला सांगतो, तर नीट लक्ष देऊन हे इशारे ऐका, कारण मित्रांनो ह्या गोष्टी ना तुम्हाला आयुष्यामध्ये खूप जास्त गरजेच्या ठरतील. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा आहे, तर तो पहिला इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो सतत ना काहीतरी कारण काढून, काहीतरी निमित्त बनवून तुम्हाला आपल्या घरी सतत बोलवणं आणि तसंच सेम टू सेम तुमच्या पण घरी काहीतरी कारण काढून, काहीतरी निमित्त बनवून तुमच्या पण घरी सतत जाणं येणं करणं. आता बघा मित्रांनो, जेव्हा एखादी बाई ना सतत तुम्हाला आपल्या घरी बोलवते, काहीतरी कारण बनवून, काहीतरी निमित्ताने तुम्हाला सतत ती आपल्या घरी बोलवते, आणि मित्रांनो तसंच ना ती पण तुमच्या घरी सतत ती म्हणजे येते. आणि मित्रांनो विशेष म्हणजे कसं असतं माहिती आहे का की मित्रांनो ही गोष्ट ना स्पेशल तेव्हा होते जेव्हा ती बाई ना आपल्या घरामध्ये एकटी असते, तेव्हा ती तुम्हाला आपल्या घरी बोलवते. आणि मित्रांनो तसंच ना जेव्हा तुम्ही आपल्या घरामध्ये एकटे असता, तेव्हाच मित्रांनो ती बाई ना काहीतरी कारण काढून तुमच्या घरी येते. तर मित्रांनो असं एकट्यामध्ये ना जर म्हणजे तुमची भेट जास्तच जर होत असेल, तर मित्रांनो त्या पण गोष्टीला तुम्ही कधी हलक्यामध्ये घेऊ नका. कारण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की मित्रांनो कोणतीच बाई घरामध्ये एकटी असताना असं कोणत्या पण परक्या पुरुषाला आपल्या घरामध्ये बोलवत नाही. आणि मित्रांनो कोणतीच बाई ना जर एखादा परका पुरुष म्हणजे त्याच्या घरामध्ये एकटा असेल, तर मित्रांनो ती पण बाई ना त्याच्या घरी तो एकटा असताना कधीच ती जात नाही. म्हणजे मित्रांनो हे काम ना बायका फक्त तेव्हा करतात जेव्हा त्यांना एखादा पुरुष जेव्हा त्यांना आवडत असतो. तर मित्रांनो हे जे काम आहे ना ते मित्रांनो कधीच तुम्ही हलक्यामध्ये घेऊ नका, ह्याला कधी तुम्ही इग्नोर करू नका. तर मित्रांनो हा ना पहिला मित्रांनो इशारा आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे, तर मित्रांनो तो ना दुसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना जे काही खायला आवडतं, तर मित्रांनो ते सर्व पदार्थ ना आपल्या स्वतःच्या हाताने बनवणं आणि तुम्हाला खाऊ घालणं. काय बोललो मी? तुम्हाला ना जे काही खायला आवडतं, तर मित्रांनो ते पदार्थ स्वतःच्या हाताने बनवणं आणि तुम्हाला खाऊ घालणं. आता बघा मित्रांनो, जर तुम्हाला ना शिरा आवडतो, तुम्हाला ना मेंदू वडा आवडतो, तुम्हाला ना बटाटा वडा आवडतो, असं म्हणजे तुम्हाला जे काय आवडतं, तर मित्रांनो ते ना जर त्या बाईला समजलं, म्हणजे तुम्ही ना तिच्यासोबत बोलताना असं बोललात की म्हणजे अहो वहिनी मला ना तुपातला शिरा खूप जास्त आवडतो, तुपातला शिरा माझ्यासमोर जर आला ना म्हणजे तर मी ना बोटं चुपून तो तुपाचा शिरा खातो, म्हणजे मला तुपातला शिरा ना खूपच जास्त आवडतो, असं तुम्ही ना सहज बोलताना त्या बाईला बोलून गेलात. सो मित्रांनो ती बाई ना काही दिवसानंतरच ती म्हणजे स्वतः तुपातला शिरा स्वतःच्या हाताने बनवणार आणि तुमच्यासाठी ती घेऊन येणार. आता बघा मित्रांनो, जर असं ना एकदा दोनदा झालं, सो मित्रांनो तुम्ही ते हलक्यामध्ये घेऊ शकता. पण मित्रांनो जर असं ना जास्त वेळा झालं, म्हणजे जर असं ना जास्त वेळा ती बाई जर करत असेल की म्हणजे तुमच्या आवडत्या गोष्टी ती स्वतःच्या हाताने बनवते आणि तुम्हाला खाऊ घालते, असं जर वारंवार जर होत असेल ना, तर मित्रांनो तुम्ही समजून जावा की काही ना काहीतरी गडबड आहे. कारण मित्रांनो कोणत्याच बाईला ना एवढा फ्री टाईम तिच्या
तिच्याकडे नसतो की म्हणजे ती ना कोणत्या पुरुषाचे एवढे नखरे ती म्हणजे करत बसेल, की म्हणजे कोणत्या तरी पुरुषाच्या आवडत्या गोष्टी ती स्वतःच्या हाताने बनवेल आणि त्याला खाऊ घालेल. एवढा फालतूचा टाईम ना कोणत्याच बाईकडे नसतो. असं बाई फक्त ना आपल्या नवऱ्यासोबत किंवा आपल्या बॉयफ्रेंड सोबतच करते, की म्हणजे त्याच्या आवडत्या गोष्टी म्हणजे ती स्वतः बनवते आणि म्हणजे त्याला खाऊ घालते. पण मित्रांनो, जर तुम्ही ना त्या बाईचे नवरे पण नाही आहात, जर तुम्ही ना त्या बाईचा बॉयफ्रेंड पण तुम्ही नाही आहात, तुम्ही फक्त मित्र आहात आणि जर ती असं करते तर मित्रांनो समजून जावा की ती तुम्हाला मित्राच्या पलीकडे काही ना काहीतरी मानते. म्हणजे मित्रांनो, तुम्ही तिच्यासाठी ना फक्त मित्र अजिबात नाही आहात, म्हणजे तुम्ही तिच्यासाठी ना मित्राच्या पण पलीकडे काही ना काहीतरी आहात मित्रांनो. तर मित्रांनो, हा ना दुसरा इशारा आहे, ह्याला पण तुम्ही कधी इग्नोर करू नका. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे तर तो तिसरा इशारा असा आहे मित्रांनो, की मित्रांनो तुमच्यासाठी ना स्वतःचे पैसे खर्च करून तुमच्यासाठी ना खरेदी करणं. काय बोललो मी? तुमच्यासाठी ना स्वतःचे पैसे खर्च करून तुमच्यासाठी ना खरेदी करणं. म्हणजे मित्रांनो, ती बाई ना तुमच्यासाठी काही ना काहीतरी वस्तू ती असं म्हणजे कधी ना कधीतरी ती घेतच राहणार. जसं मित्रांनो, ती कधी ना कधीतरी ना तुम्हाला एखादा शर्ट ती घेऊन येणार, की म्हणजे तुम्हाला ना असंच काहीतरी कारण सांगणार, अरे मी म्हणजे मॉलला गेली होती तर म्हणजे हा शर्ट ना म्हणजे मला तिथे दिसला, तर म्हणजे मला असं वाटलं की हा शर्ट ना तुझ्यावरती जास्त सूट करेल, तर सो म्हणजे मी हा शर्ट ना तुझ्यासाठी घेऊन आले. असं मित्रांनो ती बाई ना तुमच्यासाठी शर्ट म्हणा, पॅन्ट म्हणा, जॅकेट म्हणा किंवा म्हणजे हातातलं घड्याळ म्हणा किंवा हातातलं ब्रेसलेट म्हणा, असं म्हणजे ती ना तुमच्यासाठी काही ना काहीतरी खरेदी ती करतच राहणार. आणि जर असं वारंवार असं जर होत असेल ना की मित्रांनो ती बाई थोडे दिवस आड करून तुम्हाला काही ना काहीतरी घेऊन येते, शर्ट म्हणा, पॅन्ट म्हणा, घड्याळ म्हणा, हातातलं ब्रेसलेट म्हणा, असं म्हणजे काही ना काहीतरी ती तुमच्यासाठी घेऊन येते, तर मित्रांनो त्याला पण तुम्ही हलक्यामध्ये घेऊ नका. कारण मित्रांनो कोणतीच बाई ना आपला स्वतःचा पैसा असं कोणत्या पण पुरुषावर फालतूमध्ये ती वेस्ट करत नाही. बायका फक्त ना हे असं तेव्हाच करतात आणि त्याच पुरुषासाठी करतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. तर मित्रांनो हा पण इशारा तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्याला कधी तुम्ही हलक्यामध्ये घेऊ नका. तर मित्रांनो चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.